ठीक आहे. रवी शेठ बोला की दादा. आले. आपल्या काही वस्तू रिपेअर करायच्या होत्या तुमच्याकडून. सांगा ना, करतो की. करता जमल का तुम्हाला? हो जमल. आणि नाही जमलं तर मला खायतच की. म्हणजे मालकातला आणि नोकरातला फरक कळतोय होय? हो. बाकीच्या बी गोष्टी जाणीव असू द्या. म्हणजे नाही, आपली लायकी काय, आपण स्वप्न कुठल्या लेवलचे बघतो. नाही तर काय माकडाच्या हातात ककडे दिल्यावानी. काय रावले वा बाई. हां काय चुकलं का दादा? नाही, तुमच्याकडून काय नाही चुकलं. उद्या आमच्याकडून चूक होऊ नये फक्त ह्याची काळजी घ्या. हा नाही तसं काय नाही होणार. असं जरा. आपल्या घरात पण छोटी बहीण आहे. हां. आज शाळा शिकते, उद्या कॉलेजला जाईल. पुढं चालून प्रॉब्लेम व्हायला नको ना. नाही तसं नाही होणार. आता कसं आहे माहिती का, हातरून बघून पाय पसरावे, नाहीतर हातपाय धोक्यात येतील. हां काय पुणे? हा भाई, सांग समजून त्याला. कळलं काय? नाहीतर मी पंक्चर करेल तुला. अरे की पुढं काही येऊ माग. हो हो. काय हो, कोणाचा फोन होता? रमेशचा. रमेश भाऊजी काय म्हणाले होते? काय म्हणणार, आत्याचा पोरगा आता लग्नाला आलाय, अमेरिकेत जाणार आहे. हा, तर तू विचारत होता किरणच्या बाबतीत. आपली तायडी? हा नाही नाही, तायडीला खूप शिकायचंय. अगं मी पण त्याला तीच म्हणलं, तिचं अजून वय लहान आहे. मग काय तर. तरी पण म्हणलं तुला विचारतो आणि शेवटी तायडीला पण विचारतो. नाही, तिला खूप शिकवायचं. आणि कसं आहे, एवढं चांगलं स्थळ जर आलेलं असेल तर आपण पण विचार करायला काय हरकत आहे. सारखे सारखे अशी स्थळं येत नाहीत. बघू, ते आल्यावर विचारू. खूप वेळ झाला, तायडी कशी आली नाही अजून? अरे हॅलो, काय रे तुझं? बरं मिटवायचं का नाही तुला? मी जर तिथं आलो ना, हा काय मोताची वांदे करी ना. काय मिटवून घे बरं का, काय असेल ते. पकड. हा आप्पा बोला की. कुठं आहेस रे? बाहेर आलो तू जरा मित्रांसोबत. ताबडतोब घरी आहे. काय खास काम? आल्यावर सांगतो. ठीक आहे, बरं आलो, 2 मिनिटात आलो. कुठं जाऊन बसले काय माहित. आला का? बोला की आप्पा, आलं गडबडीत बोलवलं. अरे 2 वेळा फोन लावतोय मी तायडीला, ती काय फोन उचलतच नाही. काय आणि मग तायडी तू लावून फोन बघ. उचला? कुठं जाऊन बसते कोणाला माहित. हॅलो हॅलो, मॅडम, मोबाईल विसरून गेला. कुठं? आदित्य फुटवेअर, कुठं आहे दुकान? महात्मा गांधी शॉपिंग सेंटरमध्ये. बरं बरं आलो. तुमच्याकडेच आहे का फोन? आहे माझ्याकडं. द्या बरं. हो का, घ्या. कधी आल त्या? 2 तास झाले की त्यानं. कोण कोण होतं तिच्यासोबत? 2 जणी होत्या, फोन विसरून गेल्या तिथं. नाव काय त्यांचं? आम्हाला काय माहीत नाही, कस्टमर केलं नाही ते. भाई, त्यांची मैत्रीण असेल त्यांच्यासोबत, ती उमा. पण तिला फोन कसा करायचा? ताईसाहेबाच्या मोबाईलमध्ये तिचा नंबर असेल बघा.
थांब थांब थांब. हां अगं किरण, आवडली की नाही तुझं? मित्रांसोबत केक कापायला जायचंय त्याला. का सगळं तूच खाऊन टाकणार आहेस? आ बिझी असणार. काय झालं बाई? तायडी राव्यासोबत आहे. कुठं? तीच तर माहित नाही ना. बाई एक काम करू का? काय? आपल्या आयटमला फोन लावू का? अरे काय आयटमला बोलायचा वेळ आहे का? तसं नाही बाई, पण उमा आणि किरणताई तिच्याच क्लासमध्ये आहेत. लाव फोन. हॅलो. हां जानू, जेवलीस का? मुद्द्याचं बोल की. हां. हो, तू अगं ते उमा कुठं आहे का? आज कशाला उमाची आठवण आली? नाही, ते जर आपल्या मित्राचं काम होतं. हां बरं बरं ठीक आहे, मी तिला फोन करून विचारते आणि तुला सांगते. फक्त एक चूक महाग पडली मैत्रिणीची, आणि त्याचमुळं किरण आणि रवीच्या प्रेमात कायमचा दुरावा निर्माण झाला. हां अरे, मी तिला कॉल केला होता. हां, कुठं आहे ते? ती जुन्या दगडाच्या खाणीवर. काय खाणीवर? हो. बाय. पत्ता लागला त्यांचा. कुठं आहे? मग ह्या वाढदिवसाला काय संकल्प केला तू? किरण, माझा संकल्प, माझा विचार, माझं भविष्य सगळं तूच आहेस ग. खरंच? हा? ती दोघं प्रेम करतात. मग आपलं बी आहे असं समज की. कानाखाली दिन एक मजा केली. हां. आयो अरे इथे घे, बस 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 गाडीवर. थांब, बस 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 बस. थांब रे, थांब थांब थांब. थांबालो खाल्लं तो. पळ 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 पळ. किरण पळ तू. ह्याला मार, ह्याला मार. दादा सोड त्याला. धर त्याला, धर, धर, धर. दादा सोड. रवी अरे काय 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 ह्यासाठी झालं जात काय? होती का तू कॉलेजला? अरे काय झालं? काय करत होती तिकडे जाऊन? कुठं? काय कुठे? काय ही तुम्ही लाडावून ठेवलंय तिला? तुम्ही आपण- डोक्यावर चढवलंय. घाला आपण कॉलेजला सा- अजून तिला. झालं काय? अरे काय झालं सांग ना. काय झालं सांग की तू. ए, का? काय झालं? स्वतःच्या तोंडाने सांगायला लाज वाटते का? करताना नाही का लाज वाटत? काय केलं? काय केलं? काय ए, करतो तुमच्या खाणीत? काय केलं? पोरासोबत? कोणत्या खाणीत? हा? कोणाचं पोरं? विचारा की तिला. काय? तुम्ही हा? काय केलं? ही असली अवलाद उसात कापून फेकायची अवलाद आहे. हे अगं काय केलं सांग ना. फॉबाड शिवलं का? तू सांग ना काय झालं ते. तू लाडावून ठेवलंय तिला जगारात घेऊन. शिकून काय दिवे लावलेत माहिती की? तू काय दिवे लावतो रा? ए आता बस कर. तुझे शिक्षण बिक्षण जायला घरात घेऊन. द्या ठेवून. काय चुकलं? जायला घरात घेऊन. चलित ना घरात घेऊन. हे हे सगळं कॉलेज बिलेज बंद. जा घेऊन तिला घरात. कोणाचं बाहेर पोरगं निघ, आहे? तुला सांगतो आता. कोणाचं पोरगं होतं रे? दत्तूचं. कोण दत्तू? ती तुमचा मित्र. दत्तू साने? हा. हे तुझ्या आईला. हे बघ दिग्या, आता मी दोस्तीत काय करू शकत नाही. तुला जी काय करायचंय ना ते कर, पण आपल्या घराण्याची इज्जत वाचली पाहिजे एवढं नीट लक्षात ठेव. आप्पा तुम्ही नका टेन्शन घेऊ. माझ मी बघतो काय करायची त्याचं. आता मला नाही सहन होत. चल रे. चला बाई, त्याला तर कसं बोलावं लावायचं मी बघतो. नाही जर त्याला कुत्र्यानं खाल्लं. गाडीवर यायचं मालकाबरोबर म्हणजे काय झालं की तुला आणि मला माहित, पोराला अजून काय माहित नाही. पुन्हा नाही असं.
तुझ्या राय सोड नका भैयाला. पुन्हा नाही काय पुन्हा नाही अरे कुणाचं ऐकून बोलला तर म्हणतो भैयाला गोळीत गेला, गेमच खाल्ला करू नका. कोण म्हणलो तुला? कोण म्हणलो कोणतरी सांगितलं कुठल्या तरी बेवड्याचा ऐकून मला फोन करतो आमच्या पुढची इज्जत घालवतो. बरे काय आता नाही साहेबांबद्दल उगाच काहीतरी बातमी सांगतो. तायडे ए तायडे मेसेज आज 12ला निघू, तयार राहा. काय झालं? काय नाही. बरं हे आवर की तुझं, आपल्याला शॉपिंगला जायचं बाहेर. मला नाही यायचं, जा हा? तू. ठीक आहे, तुझी मर्जी. जातो आमचं आम्ही. जरा एका मग जागी तू थांब ना. कवा येते तुझं पोरग? अरे तुझी बिला हार्टबीट आहे का नाही? या बापाच्या वयाच्या माणसाला अर्थ बोलतोस? त्याची बेच्या हाडाचं मला नको सांगू, घरदार जाळून टाकेन. येऊ दे पोराला, हात पायच खोडतो बघ त्याची. की जरा पोराच्या जागी थांब फक्त. आई नंबर आलं रे तो. अण्णा पुढलं घराला कुठे जातो रे भाडको? पडलास की आता. पकड त्याला. जाऊया, मी आला तुला इकडनं. जाऊया. सोडा, मारू नका. अरे एक पोरगा तिघाला सापडा. कुठं गायब झाला आता? भाई ह्या मागवानात घुसला असेल. घुसा आतमध्ये. तोंड दाबून बसले रे. सापडला. काय झालं पुणे? काय झालं पुणे? पुणे हा बाई, चल कोण नाही इथं. हट. कुठला बघा, कुठला बघा. किरण, किरण, कुठला बघा. किरण, 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 रवी, किरण, काय झालंय रवी तुला? किरण सॉरी, तुझा फोन नाही उचलू शकलो मी. सॉरी. ते जाऊ दे, पण हे कोणी मारले तुला? अगं तुझ्या भावाने मारले, त्याला सगळं समजलं ती गेला. आई अण्णाला पण त्याने खूप मारले घरी जाऊन.
मग आता काय करायचं रवी? तुला माझ्यासोबत यावं लागेल किरण आता. चल. एक मिनिट, एक गोष्ट लक्षात ठेव. इथून गेल्यानंतर मी पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत राहीन रवी. मला इथलं तुला काहीच मी- नकोय. चल तू, आपण जाऊया. किरण? काय किरणला पळा तुझ्या आईनं मदत केली? हो. हे कसं शक्य? पण कसं शक्य आहे? एखादी मुलगी पळून जात असताना आई कशी मदत करेल तिची? कारण तिच्या आईला माहित होतं तिचे वडील आणि तिचा भाऊ किती छळ करतायत तिचा, आणि तिच्या मुलीला किती त्रास होतोय हे आई उघड्या डोळ्याने काही बघत होत होती. नाही, तिघे आल्याशिवाय काहीच मी करू जेवायला शकत येणार नाही. हे अप्पा. का आला तो? काय रे, काय झालं? पळा त्यो. कसं काय? आणि तू काय करतो तिथं? हा, तुम्ही काय काळजी करू नका आप्पा, मी त्याला कसाही हुडकून काढीन. आप्पा, ताईडी तिच्या बेडरूम मध्ये नाही. काय आव, आव, तुझ्या बेडरूम मध्ये पण नाही? हा काय काय तुला कोंडायला लावलं होतं ना? आप्पा, रूमची खिडकी पण तुटली आहे. काय म्हणतो? मग नक्कीच तो इथं आला असणार आहे. ठीक आहे, हा आता एक काम करायचं. बहीण आहे म्हणून तुझी बंदूक नाही थांबली पाहिजे. जिवंत असो नाही तर मुर्दा, तिला इथं घेऊन ये. आव नका असं बोल. तू मध्ये बोल नको. तुम्ही काय बी काळजी करू नका आप्पा, तो इथंच असून कुठेतरी आपल्याला त्याला नाही सोडणार. पुण्या रावल्या हा बाई जिथं सोडला नाही पाहिजे त्याला आता. जा, चला. एका येताना मागे येऊ नको. अण्णा, रवी आलास का? आणि तिला कशाला घेऊन आलास तू? पांढऱ्या पालाची, तिच्यामुळे तर एवढं सगळं झालं. आई मला ती लय आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचे. काय गरज आहे का पांढरी अवदासा? तिच्यामुळे तर सगळं रामायण घडलं. आणि लग्नाच्या आधीच असं म्हटलं तर लग्न झाल्यावर कसं करणार आहे काय माहिती. पण मला ती आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचं. होय, लय आवडती. रवी ऐक माझं, त्या आपाला मी चांगला ओळखतोय. काय उगं तू इथनं काहीतरी कुटाणा करू नको, आमच्या जीवाला आणू नको. आपल्यामुळे ह्या लेकराचं कशाला वाटोळ करतो? हा, तू काय कर माझं ऐक, तू महिना 2 महिने जा, कुठं जायचंय तिकडे जा, इथं तोंड सुद्धा दाखवू नको कुणा. आता मी कुठं जाऊ अण्णा? बेकार माणसं आहे ती, त्याला मी चांगला ओळखतोय. जा कुठं आला का लक्षात? सांग त्याला नीट जरा समजावून. अरे खरंच जा रे, तुझं पण तोंड तिकडे आता काढ. हाणलंय ते हाणलंय, नशीब आमचा जीव घेतला नाही त्यांनी. आता तू ती जर त्याची पोरगी घेऊन आला म्हणल्यावर नाही का ती खलासच करेल की, राहतय काय? बरं अण्णा, गाडी घेऊन जाऊ का? तुला काय न्यायचंय तिने, कसा जायचाय तसा जा, पण जा इथनं जा. महिना 2 महिने तू काय तोंड दाखवू नको. जातो. जा, त्याला वाट लाव. जा बाबा, जा लवकर जा इथनं. चल, सांभाळून जा बाबा. सांभाळून राहा, आमची नको काळजी फिळजी करू. कुणाला दिसू बिसू नको आणि पोटाला उपाशी मारू नको. रवी, होईल ना रे सगळं नीट. भाई 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 भेटला का? हा. चला. सापडला का? सापडला का? नाही भाई, काय हुडकलं तुम्ही त्याला? पोरग सापडा नाही तुम्हाला? हुडकलं बार्शी भाई. काय लय मोठी आहे का तुमच्यासाठी? रावल्या बोल भाई, मला ना सकाळपर्यंत तो कसल्या परिस्थितीत पाहिजे. हुडकतो भाई. उत्तर इकडे. काय खाली बस. झालंय? बस खाली. तयार झाली नव्हती सगळी? हे बघ अक्षय, मी सगळी तयारी करून ठेवली. टेन्शन घेऊ नको, गायकवाड वकील माझ्या ओळखीचा आहे, व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून देईल. हो, पण ती ऐन टायमाला गोंधळ होणी, ती तुला माहित आहे पोरीचा बाप कसला आहे. अरे मी स्वतःहून जाऊन सगळी तयारी करतो बाबा. ती कुठं आल्यात बघ बरं.
मग अशी तर 6 वाजताच फोन आला. हॅलो हॅलो अक्षय. ऐक ना. बोल. अरे गाडी बंद पडली, ये ना तू घ्यायला. बरं. किरण आहे ना सोबत? हा किरण आहे, तिला घेऊनच आलो. बरं 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 ठीक आहे. हे आपल्या वळणावरच आहे, टपरीपासून थोडं पुढं. तिथंच थांब, मी आलोच. बरं ऐक ना पण आले ते दोघं जण आलेत का? रूमची चावी दे, मी ते रूमवर सोडतो. आणि तो आज झोपायला माझ्याकडे ते ठरल्याप्रमाणे. आणि ऐक, रूम मध्ये जात असताना आसपासची कोण बघतं का ती बघ. शेजारी पाजारी चांगले आहेत. हो चालते चालते. बरं ऐक, रूमवर जा, मी घरी आईला सांगून ठेवले. हा रवे बस चल पटकन किरण बस. अक्षय कुठं माहिती? बरं झालं बाबा आलास. चल. कुणाचं ओळखीचं आहे की? होय अक्षय. चल ये किरण. बस बस ऐका बस. हे आपल्या मित्राची रूम आहे. बरं काहीच अडचण नाही तुम्हाला. आजच्या दिवस अरेंज केली. हां हो. तुम्ही काय खाल्लं पिलं का? नाही काय नको आम्हाला. अक्षय नाही आणू काय? नाही खरंच काय नको तुला. बरं ऐक, पाणी पण आहे थोडंसं इथं. हां तयारीत काय करा तुम्ही रातभर इथं. तुम्हाला काय कोणी अडचण करायला येणार नाही. फक्त सकाळी लवकरात लवकर तयार राहा. मी वकिलाची तयारी केली, तुम्हाला फोन करतो. फोन केल्या तिकडे नाही. हां हां चालतंय. सकाळी कपडे बिपडे थँक्यू अक्षय मदत. अरे बाबा आजी करायचो आपला. थँक्यू. तुझ्यासाठी करणार नाही तर कोणासाठी करणार? हां हां हो वहिनी साहेब तयार राहा. मोबाईल चार्जिंग फ्री आहे ना? काय अडचण आली तर फोन कर मला. येऊ का? हो दररोज लावून. हां मग पुढे काय सांगतो. त्या रव्याची गाडी पडली बंद तिकडं. अक्षयने माझी रव्याला नेऊन रव्या आणि त्याचे आयटम माझ्या रूमवर आणि मी अक्षयच्या रूमवर आणि अक्षय त्याच्या रूमवर. सगळा गोलमाल झाला. हा तुला सांगतो पुढं काय झालं. अक्षय गोंधळा, तिकडं टिक्या पिसाळा. अरे शेवटी त्याची बहीण पळून गेली ना. हा बहीण पळून सायराटचा पार्ट फोर झाला नाही का? असं ह्याची गाण फाटली अक्षयची. चला इकडे जाऊ का तिकडे जाऊ कळत नव्हतं. म्हणजे प्रॉब्लेम काय चालू आहे तेच कळत नव्हतं. फक्त टेन्शन, फक्त टेन्शन यायचं त्याला. हा ए कुणा टेन्शन यायचं? अक्षय टेन्शन यायचं. तू झोप, तुला दारू पाजतो. वैर पांडू हा होईल का उद्या सगळं नीट? होईल पण मला तर टेन्शनच आलेलं का. कारण तिच्या बापाने कंप्लेंट बिम्प्लेट दिल्या पोलीस स्टेशनला. मला बी आलंय. तिचा भाऊ बी लई डेंजर राहिला. अवघडच झालं का. असू दे, करू काहीतरी उद्या. मनात ना तर वाटतं कर तुला चांगलं करतोय आपण. मित्रासाठी करतोय ना, होईल ती जाईल. मग सकाळी लवकर उठायचं. वकिलाची गाडी घे बरं का. हा फोन केलाय मला. केलता सकाळी बघू. हॅलो. हॅलो गुड मॉर्निंग. काय ग जानू, आज सकाळी लयच सकाळ सकाळी फोन केला. हो मग आठवण आली तुझी. होय का? हो काय करत होतास? अगं व्यायाम करत होतो. अगं बाई माझा बॉडी बिल्डर. हां
काय मग आज काय नियोजन? काही नाही, कोर्टात जात होते. काय कुठाने केली तू? अरे ते मैत्रिणीचं लग्न आहे ना, पळून आलेत ते. मैत्रीण? अरे ती किरण म्हणून आहे. कोण किरण? कालच पळून आलेत. बरं मी तुला नंतर फोन करतो, जरा कामात आहे मी. का रे काय? का बोलू? आज किरण तर लग्न करणार आहे म्हणा. काय? हा भाई. कुठं? भाई आता लग्न करणार म्हणल्यावर रजिस्टर ऑफिसलाच करणार ना. आणि हिला विटनेस म्हणून बोलवलंय. नाही ही रजिस्टर ऑफिसला नाही जाणार डायरेक्ट. ही आधी कुठतरी भेटणार सगळी पोरं. तिथला पत्ता काढ. अक्षा. हॅलो अक्षा. रव्या काय कर, पाडदेशी किरणला घेऊन निघ. हां काय डायरेक्ट कोर्टात नको जायला. बरं मी इथे भगवंत ग्राउंडवर थांबलो. हां भगवंत मैदान. आसपास तर नाही कोण दिसत. हां हे पाडदेशीने. बरं लक्ष ठेवू, आम्ही पोचतो तिथं आता. कोणाला दिसू नका. हां बघा मी वकिलाला फोन लावतो लवकर. हां हा हॅलो. ऐक की, काय करा येताना 2 हार घेऊन. अरे सगळं मॅनेज केलंय म्या. हा वकिलाचं बिकिलाचं सगळं मॅनेज केलंय. 5,000 आगाव मागत होता, पण केलं मी माझ्या पद्धतीने सगळं हँडल. नाही अजून तरी कोण नाही ग्राउंडवर आलेलं. त्या ह्याला बोलवलंय, रव्याला इकडेच बोलवलं. हा 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 आलोच, 1 मिनिट. हां हॅलो. हां ओमा ऐक की, काय कर पडदिशी आपलं भगवंत ग्राउंड आहे ना कॉलेजच्या बाजूचं. हां तिथे या. हां केलाय किरणला फोन केलाय. आहेत नीट आहेत. हां बरं ठीक आहे. ऐक ना. नाही राहू दे मी सांगतो ह्याला विजयला सांगतो. हां हॅलो. अरे ऐक की, अरे ते साक्षीदाराचं काय केल्यात ना तयार? त्यांची झाली तयारी. मित्र आहेत मित्र. बर आणि हे बघ नीट ऐकून घे, सगळ्यांची आधार कार्ड घेऊन ये. आधार कार्ड लागेल का त्यांचं? बर अरे एक तर पुन्हा काय राडा व्हायच्या आधी तू ये पटकीने. एक तर तिचा भाऊ डिग्या कसलाय माहिती ना, मी केलंय मॅनेज, तू या. हा आधार कार्ड आधार कार्ड कुठं दिसतंय. चल पटकन चल. जायला तोडात लावू. ठीक बघ अक्षयची गाडी इथंच आहे.
झाला हा रवी ही दादाची गाडी आहे. किरण सोड मला. अरे उचल उचल. काय काय रवीला गोळी घालून मारलं? हो, समाजात पण अशी पण लोक आहेत ज्यांना खरं प्रेम कळतच नाही. दुश्मन, राक्षस, खरं प्रेम करणारे सगळे सेमच असतात त्यांच्यासाठी. पण रवी तसा नव्हता. हे कधीच कोणाला नाही समजलं. मग किरणचं काय झालं पुढं? दिघ्याने काय केलं नंतर तिच्यासोबत? मग सामान्य घरातल्या मुलींचं काय असतं? अशी बातमी त्यांच्या आईवडिलांच्या कानावर गेली की पहिलं त्यांचं लग्न करून टाकायचं. कॉलेज हे काही घेणं देणं नसतं त्यांना. आणि तो क्षण, तो दुर्दैवी क्षण किरणच्या आयुष्यात आला. कुर्बानीच्या बकऱ्याप्रमाणे तिला नटवून त्यासमोर उभं करण्यात आलं. किरण ये बाळ. बस इथं खुर्चीवर. किरण ठीक आहे. ह्याने घोडा काढला त्याने घोडा काढला पण रवी हल्ला ना अजिबात. कोण रवी? रवी असा छाती करून राहिला. रवी तर नसता ना. रवी बेल्ट म्हणजे असं त्याला गोळी घातली म्हणलं की. अरे पण गोळी लागली तरी माणूस मरत नसतो. ए तू घबरे गोळी लागलेली त्याला. ए पांडू ए पांडू उठ की. पांडू पुढं काय झालं सांग की. होय वहिनी, तुम्हाला कसं काय माहिती एवढं किरण बद्दल? कारण ती किरण मीच आहे. काय म्हणजे? दादा स्टोरीला अक्षर जर का मी असेल तर किरण कोण असेल? कसं शक्य आहे? म्हणजे एवढ्या वेळ तू तुझी स्टोरी सांगत होता काय आम्हाला? अरे काय गाजवलं तुम्हाला सांगितलं नाही तर जरा. काळ गाजवला ह्या शब्द ऐकला का? मग मला सांग
बायकोची रिस्पेक्ट केली पाहिजे का नाही? 100% केली पाहिजे. अरे हिचा भूतकाळ मला माहित आहे, माझा भूतकाळ हिला माहित आहे. समंजसपणे एकमेकासाठी आम्ही उभा राहिलो खंबीरपणे. मग मला सांग स्टोरी कशी वाटली? बापाला का नाही राव्याला आपण बरोबर हळूहळू चालवायचं नाही. आपण गाडी मेन विषय तर अजून तुम्हाला माहीतच नाही भाऊजी. हॅलो काय? त्या दिवशी जे घडलं ते मला आणि नियतीलाच माहिती आहे. किरणने तिच्या घरच्यांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले, पण घडलं तेच जे नियतीच्या मनात होतं. पण नशीब पण काय असतं बघा ना, जे घर हिरावून घेतं ते दार आणून देतं. किरण, रवीच्या हत्येचा स्वतःला दोष देऊ नको. त्याचा बदला मी घेतलाय. हो, त्याचा ॲक्सिडेंट हा नॅचरल ॲक्सिडेंट नव्हता, मीच घडवून आणला होता. त्या बाबतीत मला चुकीचं समजू नकोस, पण मित्राच्या हत्येचा बदला घ्यायचाच होता मला. आत्महत्येचा विचार नको करूस. येतो मी. आपल्या तायडीच्या लग्नात काय कमी नाही पडलं पाहिजे बरं का. म्हणाल तेवढा खर्च करू, गाव जेवण घालू, 30 काय तिथे 40 तोळं सोनं घालू, राणीसारखंच राहिली पाहिजे ती पलीकडच्या घरी जाऊन. शेवटी बहीण आहे माझी.